मुंबईतील जवळपास संपूर्ण आरे जंगल ग्रीन झोन मध्ये आणि उरलेली 326 एकर जमीन सुद्धा आता ग्रीन झोन मध्ये आली आहे। सरकारकडून जुनी चूक सुधारली गेली आहे आणि हरित क्रांतीसाठीचं एक पाऊल उचललं गेलं असं म्हणायला हरकत नाही। आरे कारशेडसाठी जंगल कत्तलीमुळे प्रचंड टीका झाली होती। ठाकरे सरकारने 705 एकर ग्रीन झोन घोषित केला होता। आता ग्रीन झोन मध्ये 1031 एकर जमीन आहे। फडणवीस सरकारनंच 326 एकर वेगळे केलेले होते। 2016चा निर्णय 2023 मध्ये बदलला गेलाय आणि पर्यावरणवाद्यांकडून त्याचं स्वागत होत आहे। सरकारनं आपली जुनी चूक सुधारली आहे। मुंबईतील जवळपास संपूर्ण आरे जंगल आता ग्रीन झोन मध्ये आलेलं आहे आणि पर्यावरणवाद्यांकडून त्याचं स्वागत केलं जात आहे। जी काही उरलेली जवळपास 350 ते 350 एकर जमीन होती ती सुद्धा आता ग्रीन झोन मध्ये आलेली आहे आणि सरकारकडून ही एक जुनी चूक सुधारण्याचा प्रयत्न असं म्हणायला हरकत नाही। आरे कारशेडसाठी जी जंगल कत्तल झाली त्याच्यावरून प्रचंड टीका झाली होती, मात्र आता 326 एकर जमीन सुद्धा ग्रीन झोन मध्ये आलेली आहे। आता 1031 एकर जमीन ही ग्रीन झोन मध्ये आहे। फडणवीस सरकारनंच त्या काळामध्ये हे 326 एकर वेगळे केलेले होते। मेट्रो कारशेड त्या ठिकाणी उभारायचं असा जेव्हा निर्णय आला तेव्हा त्या संदर्भात प्रचंड टीका टिप्पणी झाली। म्हणजे विरोधी पक्षानं सुद्धा आणि पर्यावरणवाद्यांनी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली। अगदी लहान थोर सगळे जण या आंदोलनांमध्ये सहभागी झाले। सरकारवर मोठी टीकेची जोड उठली, मात्र आता हाच जुना निर्णय सरकारनं आपला बदललेला आहे। जुनी चूक सुधारलेली असं म्हणायला हरकत नाही। पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने आता उरलेली जी काही 326 एकर जमीन होती ती सुद्धा आता ग्रीन झोन मध्ये आलेली आहे। आरे जंगल आता जवळपास पूर्णपणे ग्रीन झोन मध्ये आलेलं आहे। आरे कारशेडसाठी जंगल कत्तल झाली होती आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली। सरकारनं म्हणजे ठाकरे सरकारनं 705 एकर ग्रीन झोन घोषित केलं होतं आणि ग्रीन झोन मध्ये आता सरकारनं आपली ही चूक सुधारल्यानंतर 1031 एकर जमीन ही संपूर्णपणे आता ग्रीन झोन मध्ये आली आहे। फडणवीस सरकारनंच 326 एकर वेगळे केलेले होते, पण आता सरकारनं आपली ही जुनी चूक सुधारलेली आहे। 2016 मध्ये हा निर्णय झाला होता। अशा पद्धतीने 326 एकर वेगळे करण्यात आले होते, ग्रीन झोन मधून बाहेर काढण्यात आले होते। मेट्रो कारशेडचा मुद्दा हा या आरे मध्ये झालेल्या आरे जंगल झोन मध्ये झालेल्या वृक्ष कत्तलीमुळे प्रचंड चर्चेत आला होता आणि तोच 2016चा ज्याच्यावरून प्रचंड टीका झाली होती तोच निर्णय आता सरकारनं बदललाय। जवळपास संपूर्ण आरे जंगल आता ग्रीन झोन मध्ये आलेला आहे। अत्यंत पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला आणि महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल आणि जे कोणी पर्यावरणवादी आहेत, पर्यावरणाचा अभ्यास करणारे आहेत, वातावरणातले बदल अभ्यासतायत त्या सगळ्यांसाठी ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे, कारण या पद्धतीच्या निर्णयाचं पर्यावरणवाद्यांकडून सुद्धा स्वागत होत आहे। आता संपूर्ण आरे जंगल हे ग्रीन झोन होणार आहे। जे 326 एकर बाजूला केलेले होते कारशेड संदर्भातला निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरून प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर आता एका हरित क्रांतीसाठी पुन्हा एक हे नवीन पाऊल उचललं गेलं असं म्हणायला हरकत नाही। 2016 मध्ये जो निर्णय घेतला गेला होता तो अखेर बदलला। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट्स घेऊया। अजय, कशा पद्धतीनं पर्यावरणवाद्यांकडून याच्यावर प्रतिक्रिया येत आहे? आपण जर पाहिलं तर आरे हा मुद्दा 2016 पासून अनेक वेळा चर्चेत येताना पाहायला मिळाला। मग त्याच्यात जंगल झाडे कत्तल असेल, जंगल तोड असेल, आंदोलन असतील आणि त्यानंतर जमीन हरित करणं, ग्रीन झोन म्हणून घोषित करणं असो। या आधी जर पाहिलं तर 705 एकर जमीन जी आहे ती ग्रीन झोन घोषित करण्यात आली होती ठाकरे सरकारच्या काळात आणि त्याच अनुषंगाने 326 एकर जमीन जी आहे ती फडणवीस सरकारने त्यांना जी आहे ती वेगळी ठेवण्यात आली होती। पण त्यानंतर आता ते 2016 नंतर 2023 मध्ये आता हा संपूर्ण पट्टा जो आहे तो ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। पर्यावरणवाद्यांनी नेहमीच केलेली आंदोलनं असतील किंवा मग मांडलेले मुद्दे असतील, त्यांच्या आंदोलनाला आता कुठेतरी यश येताना आपल्याला पाहायला मिळतं। कारण की आपण जर पाहिलं तर मुंबईचं हृदय म्हणून आरेकडे पाहिलं जातं। अनेक झाडे आहेत आणि झाडां सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक प्रकारचे वन्यजीव किंवा छोटे छोटे स्पीसीज जे आहेत ती आरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच आरेमध्ये
निश्चित अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। पर्यावरणवादी प्रकाश भोईरजी सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूयात। प्रकाशजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। आता आपण बघतोय 326 एकर जे काही जमीन होती ती सुद्धा आता ग्रीन झोन मध्ये येतेय। सरकार जुनी चूक सुधारतंय असं तुम्हाला वाटतंय का? हो, मला वाटतंय की संपूर्ण आरेच ग्रीन झोन केल्याने आम्हाला खूप आनंद पण होईल। परंतु हे करत असताना ना मला एक भीती पण अशी वाटते की जसं की फॉरेस्ट डिक्लेअर झाल्यानंतर आदिवासींना तिथल्या सुख मिळेल किंवा त्यांना थोडा आराम मिळेल असं वाटलं होतं, त्यांचे प्रश्न सोडवले जातील वगैरे, परंतु काही कसले गेले। आम्हाला असं वाटतं की यावेळेला सुद्धा आदिवासींचा थोडा विचार करून आदिवासींचे अधिकार जे आहेत, आदिवासींचे त्यांच्या जमिनी आहेत, त्यांची झाडं आहेत, त्यांच्या वनभाज्या आहेत किंवा त्यांची जी लाकूड वगैरे आहे, तर ह्या अबाधित राहिलं पाहिजे, त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्रास झाला नाही पाहिजे। आणि ग्रीन झोन झालं म्हणून त्यांना तिथून विस्थापित करायचा अजिबात विचार न करता सरकारने ज्या ठिकाणी त्यांची गाव आहे त्या ठिकाणी त्यांना लाईट पाण्याच्या सुविधा द्यायला पाहिजेत। त्याचबरोबर त्यांनी वन हक्क दावे दाखल केले। 2006चा जो कायदा आहे वन हक्क अधिकारांचा, त्यानुसार आदिवासींनी वन हक्क दावे दाखल केलेले आहेत, ते दावे सुद्धा मंजूर झाले पाहिजे, जेणेकरून त्यामुळे जमिनी वाचतील, त्यांच्या शेत जमिनी, आणि जंगल सुद्धा राखलं जाईल। आणि आपल्याला तर माहित आहे की आदिवासी म्हटलं की तो निसर्ग पूजक आहे, झाडं झुडपं, वाघ, इथले प्राणी पक्षी यांच्या जवळ राहणारा, त्यांना कुटुंबातला एक सदस्य समजणारा प्राणी आहे। तर त्यांना कोणत्याही पद्धतीचा यामुळे त्रास झाला नाही पाहिजे, त्यांचे सगळे अधिकार अबाधित राहिलं पाहिजे। आणि हा ग्रीन झोन झाला तर आम्हाला खरंच खूप खूप मनापासून आनंद होईल। बर प्रकाशजी, आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही एकीकडे ग्रीन झोन झाल्यामुळे समाधान तर व्यक्त केलंय, पण आदिवासींचा प्रश्न जो तुम्ही उपस्थित केलाय तो अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आता या प्रश्नासाठी तुम्ही सगळे पर्यावरणवादी म्हणून सरकारकडे काही मागणी करणार का? हो, आमचा विचार चाललाय की संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन देऊन, आणि आमचे पाड्या प्रमुख आहेत, तिथे जवळजवळ 27 आदिवासी पाड्या आहेत आरेमध्ये, त्यांचे पाड्या प्रमुख आम्ही त्यांना एकदा येऊन भेटणार आहोत। आणि याच्यामध्ये आदिवासींना कोणत्याही पद्धतीचा धोका नाही झाला पाहिजे, इथले प्राणी आहेत, पक्षी आहेत, यांचा विचार केला गेला पाहिजे। आणि निसर्गाने आम्हाला असं एक सुंदर असं जंगल या मुंबईच्या मध्यावरती दिलेलं आहे, ज्याचं रक्षण झालं पाहिजे। फक्त आता नुसतं नावाला ते ग्रीन झोन असता कामा नये, कारण ग्रीन झोन जर असेल तर मग आता ह्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प येत आहेत, ते थांबले पाहिजेत। जे हानिकारक आहेत, जे सिमेंटची जंगलं उभी राहतात, ती सगळीच सगळी थांबली पाहिजेत। ग्रीन पट्टा निर्माण झाला पाहिजे, कारण आदिवासींनी मोठ्या प्रमाणावरती झाडं लावलेली आहेत, त्यांचं रक्षण केलेलं आहे। आदिवासी जरी ती फळांचा फायदा घेत असला तरी ऑक्सिजन तो विकत नाहीये, त्यामुळे आदिवासी टिकला तर हे जंगल राहील, म्हणून आदिवासींचे अधिकार अबाधित राहिले पाहिजे। निश्चित प्रकाशजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बोललात यासाठी।